नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये बुट्ट्यांचे काही प्रकार बघणार आहोत। तुम्ही बुट्ट्यांचे प्रकार म्हणू शकता किंवा बुट्टीमध्ये जे आपण ब्रॉडमध्ये डिझाईन घेणार आहे तर ती फुलांच्या आकाराची बुट्टी राहणार आहे आपली। तर त्याच्यासाठी आपण एक 5 नंबरचा मोती घेतलेला आहे आणि त्याला बघा आपण सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी ही जी आपण गाठ मारतो ना ही दाखवलेली आहे। ज्यावेळेस आपण बुट्ट्यांचे प्रकार घेतले होते त्यावेळेस तर त्या पद्धतीनेच आपण मोतीलाच तो धागा फोल्ड करून गाठ मारून घ्यायची। मग आपण एक टिकली घेतलेली आहे। टिकलीमधून साधी आपली सुई आपण जी शिलाई काम आपली जी आपण शिवणकामाची सुई असते ती घ्यायची आणि त्या सुईनी आपण 2 पदरी धागा घ्यायचा बघा आणि टिकलीमधून तो धागा वर काढून घ्यायचा आणि त्याला आपण फ्रेंच नॉट पण कृष्णामध्ये शिकलो होतो। फ्रेंच नॉट इथे आपल्याला टिकलीच्या वर मारून घ्यायची आहे आणि ही डिझाइन पण बघा खूप सुंदर दिसते, ट्रेंडिंगमध्ये चालणारी आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी। तर तुम्ही बघू शकता आपण या पद्धतीनेच आपली सर्व राऊंडमध्ये टिकली टाकणार आहे आणि त्याला फ्रेंच नॉट मारून घेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, कारण काय असतं बारीक बारीक ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्या म्हणजे सांगायच्या आणि तुम्हाला समजायच्या विसरून जातात। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघत चला। हे बघा आपण 2च पदरी धागा घेतलेला आहे। आपण कृष्णाच्या वर्कमध्ये 4 पदरी धागा घेतला होता, त्याची गाठ थोडी मोठी येते। तर 2 पदरी धागा घ्यायचा आणि अशी फ्रेंच नॉट मारून घ्यायची। हे बघा आता आपली एक फुलाचा प्रकार झालेला आहे बुट्ट्यामध्ये। आता आपण दुसरी डिझाईन चालू केलेली आहे। तर त्याच्यासाठी पण आपण आपला जो 4 नंबरचा मणी आहे तो वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला शुगर बीड्सनी पूर्ण गोल राऊंड करून घेणार आहे। तर ही पण डिझाईन बघा खूप सुंदर दिसते, सिंपल बट स्वीट आहे आणि करायला पण खूप सुंदर खूप सोपी आहे। आणि हे बघा पूर्ण हा राऊंड जो आहे ना या राऊंडमध्ये पूर्ण मणी एकदम नाही दोऱ्यामध्ये टाकायचे, 2-2 3-3 तुम्ही टाकू शकता। पण तुम्ही जर म्हणसाल की एकदमच आपण 8-9 मणी टाकू तर ती डिझाईन आहे ना कपड्याला पकडणार नाही आणि वर तरंगेल। त्यासाठी तुम्हाला 2-2 किंवा 3-3 मणी टाकायचे आहे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। मग हा राऊंड झाला की आपण याला पण जी आपली एंडची नॉट येईल ना तर ती आपण आपला जो छोटा मणी आहे त्याला जरी आपण दोरा असा फोल्ड करून टाकला तरी पण चालते आणि नाहीतर मग तुम्ही एंडची नॉटही मारू शकता। 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही दोन्ही पण करू शकता। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ही डिझाईन झाली की आपण एवढी पण ठेवू शकतो। पण आपल्याला जर ही डिझाईन थोडी मोठी घ्यायची आहे तर आपण याला मोत्यांनी छान परत एक राऊंड करून घेणार आहे। त्यासाठी तुम्ही ही डिझाईन तशी पण करू शकता आणि अशी पण करू शकता, म्हणजे एकात एक 2 डिझाईन तयार होतात बघा। तर याला जर आपण आणि बघा मोत्यांचा वापर ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस डिझाईनला एक नवीन लुक येतं आणि डिझाईन बघा खूप सुंदर दिसते आणि कोणत्या पण डिझाईनला भरीवपणा मोत्यांमुळे येतो बघा। तर मोत्यांचा जर वापर झाला तर एक शायनिंग येते डिझाईनमध्ये आणि डिझाईनमध्ये मोती आहेत ना असे उभरून येतात।
जर तुम्ही समजा व्हाईट प्लस रेड कलरचं रेड प्लस व्हाईट कलरची जर साडी असेल आणि तुमच्याकडे रेड कलरचं ब्लाऊज असेल तर त्याला नक्कीच तुम्ही मोत्यांचा वापर करा. A1 डिझाईन दिसेल बघा. आणि ही बुट्टी पण तुम्ही जर टाकली पूर्ण स्लीव्जमध्ये किंवा ब्लाऊजच्या बॅक साईडला तर खूप सुंदर डिझाईन दिसेल. तुम्ही बघू शकता आपली डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. आणि याला पण आपण एंडची नॉट मारून घ्यायची. तर आता आपली ही झाली दुसरी डिझाईन. आता आपल्याला 2 डिझाईन झालेले आहे. आता आपण तिसरी डिझाईन करणार आहे. तर त्याच्यासाठी पण आपल्याला तिसऱ्या डिझाईनमध्ये पण आपल्याला साधा आपला गोल्डनच्या मण्याचा वापर करायचा आहे, जो की आपण 4 नंबरचा 5 नंबरचा मणी वापरू शकतो. आणि त्याला पण आपण धागा जसा आपण सुरुवातीला धागा मण्यांच्या वरतून टाकून फिट्ट करून घेतला. हे बघा, तुम्ही आपल्या चॅनलला जाऊ शकता आणि आपले पहिले व्हिडिओ बघू शकता बुट्ट्यांची. त्याच्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला दाखवलेला आहे की मण्याला धागा कसा अडकवायचा. आणि हे बघा, हा मणी फिट्ट झाला. आता याला पण आपण जसं आपण या पहिल्या डिझाईनमध्ये गोलमणी भरून घेतलेले आहे तसे याला गोलमणीच आपण पूर्ण राऊंडमध्ये भरून घेणार आहे. आणि आपण पहिल्या डिझाईनमध्ये जिथे मोत्यांचा वापर केलेला आहे तिथे आपण 5 नंबरचेच मणी वापरणार आहे. सेम तीच डिझाईन आहे, पण थोडीशी याच्यामध्ये आपण परत तो राऊंड झाल्यानंतर प्रत्येक मण्याच्या बाजूला शुगर बीट्सच्या मण्यांचा वापर. हे बघा, डिझाईन आहेत ना, जवळजवळ बुट्ट्यांच्या डिझाईन जर आपल्याला एक टेक्निक आली ना तर आपल्याला प्रत्येक डिझाईन बघितली की येऊन जाते. पण त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक येणं फार महत्त्वाचं आहे. तर मी बुट्ट्यांच्या एक 6 ते 7 डिझाईन सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेले आहे की बुट्टा वर्कमध्ये. आणि आता जे टाकलं आहे ह्या थोड्याशा ब्रॉड डिझाईन आहे बुट्ट्यांच्या. तर तुम्हाला त्या जर का समजल्या तर तुम्ही ह्या पण डिझाईन बघितल्या की तुम्हाला येऊन जातील. त्यामुळे अवघड काही असं नाही आहे. फक्त एवढं आहे की एकदा आपल्याला याची टेक्निक यायला पाहिजे. आणि नॉट वगैरे कशी मारायची. काय होतं, कधी कधी आपण नॉट मारतो आणि धागा वडल्यानंतर आपले मणी सर्व सुटून जातात. तर ती नॉट आपल्याला व्यवस्थित जमायला पाहिजे. त्याच्यानंतर काही अजून बारीक बारीक अशा भरपूरशा आरीवर्कमध्ये गोष्टी आहेत की मणी किती टाकायचे. 2-3 मणी टाकले तर कपड्याला ते पकडत नाहीत. आणि तिसरी गोष्ट अशी की सुई कोणती वापरायची, कारण या तुलीपच्या सुईमध्ये बघा मणी जास्त बसत नाहीत. त्याच्यानंतर आपण डिझाईन पण ट्रेस पेपरची देणार आहे. आणि आता आपण त्याच्या ब्लाऊजच आपल्याला आता घ्यायचे आहे वर्कमध्ये वगैरे. पहिले आता देवीचं घेऊन टाकू. देवीचं एकदा झालं की आपल्याला मग आपल्या ब्लाऊजवर वर्क कसं करायचं, गळा वगैरे कसा मार्किंग करायचा ते आपण शिकणार आहे. आता बघा, आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता. हे बघा, त्या डिझाईनमध्ये आपण मोती वापरलेले आहे आणि या डिझाईनमध्ये आपण 5 नंबरचा मणी वापरलेला आहे. तर दोन्ही डिझाईन आपल्या सेमच दिसत आहे 90% जवळजवळ. आता फक्त याच्यामध्ये मोती आहे आणि याच्यामध्ये आपण 5 नंबरचे मणी वापरलेले आहे. तर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या बुट्टी घेऊ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करत चला बघा.